हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर तुळजापूरला गेले होते ना, तर त्या दिवशी मी हा पोळपोट घेऊन आले. पोळपोट आणि हे लाटणं खूप सुंदर असं लाकूड आहे आणि मऊ पोळपोट आहे, असं मऊ गुळगुळीत आहे. तर त्यांनी सांगितलं होतं लाकूड ओला असतं, त्यामुळे ह्या पोळपोटाला आहे ना हळद आणि तेल लावून ठेवा 4 ते 5 दिवस कापडामध्ये बांधून. तर त्यासाठी मी इकडं पोळपोटाला तेल लावायला घेतलेलं आहे. मी कालच लावलं म्हटलं, पण काल काही लावणं झालं नाही म्हणून आज लावायला घेतलं. तर तेल वगैरे लावून घेतलं पोळपोटाला आणि लाटणीला तेल आणि हळद. आणि आता हा मुरतो. मग तेल आणि हळद लावून ठेवलं ना, आणि कुठलंही त्यांनी सांगितलं तर कुठलंही लाकडाची आपण वस्तू घेतली ना, तर त्याला तेल आणि हळद असं लावून ठेवायचं 4 ते 5 दिवस कापडामध्ये गुंडाळून. त्यामुळे ते कापड म्हणजे लाकूड आहे ना व्यवस्थित राहतं, चिरत वगैरे नाही. आणि वाळलं तरी चिरत नाही, कारण आता ही वस्तू बनवताना हे लाकूड ओलं असतं, त्यामुळे ह्या लाकडाला आहे ना चीर पडू शकते वाळले की, म्हणून त्यांनी सांगितलं होतं. आणि आता म्हटलं तेल वगैरे मीठ हळद आणि तेल लावून ठेवावं. आणि आता हे कापडामध्ये बांधून मी 4-5 दिवस ठेवणार आणि त्यानंतर वापरायला घेणार. तर तुळजापूरला गेले होते ना परवा, तर त्या दिवशी दुसऱ्या दिवशी खूप कंटाळा वगैरे आला होता, अंग पण खूप दुखत होतं. त्यामुळे त्याला काही तसंच ठेवून दिलं, मी काही लावलंच नव्हतं तेल वगैरे. पण जास्त दिवस नाही लावल्यानंतर सुद्धा चिरतं म्हणून लावून घेतलं. बघू शकता, तुम्हाला दाखवते जवळनं. पोळपोट खूप सुंदर आहे आणि मोठा पण आहे. त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली होती, वाजलेले होते 5. आता झाडांचे बऱ्यापैकी कटिंग करायचे आहे, त्यामुळे सगळ्या झाडांना खत घालून घेतला. तर जो आपला फुलांचा खत असतो ना, फुलांच्या झाडाचा, तो खत घालून घेतला. आणि फुलांच्या झाडाला खत आता कटिंग करायचे. कटिंग केल्यानंतर सुद्धा टाकलं तर चालतो, पण मी कटिंग करायच्या आधी होता वेळ म्हणून टाकून द्यावं म्हटलं. कटिंग केल्यानंतर मग चांगली झाडं मस्त अशी फुटतात आणि उंच पण जातात. तर त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली, दिवाबत्तीचा टायमिंग झाला आणि दिवाबत्ती करून घेते. तर खूप भारी वाटलं बघा तुळजापूरला गेल्यानंतर. आणि काय काय आणले ते सुद्धा तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवेनच. तर छान अशी दिवाबत्ती करून घेतली. स्वामींचा पण दिवा लावला. ही संध्याकाळची कामं, ही दिवाबत्ती वगैरे ही सगळं माझ्याकडेच असतं. स्वामींचा सकाळी स्वामींची पूजा ही करतात, पण संध्याकाळची मात्र दिवाबत्ती, कारण ते खूप उशीर येतात. आणि हल्ली आता अंधार काय होतो, 6:30ला 6:15लाच अंधार पडतो, त्यामुळे लवकरच दिवाबत्ती करावी लागते. वेळ झालेली आहे संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आणि बघू शकता अंधार. इकडे छान असं आपल्या तुळशीला सुद्धा कलर दिला नाही, खूप भारी दिसते तुळशीला पण दिवा लावून घेतला. आणि असं संध्याकाळचं मस्त असं प्रसन्न घरातलं वातावरण होतं. तर घरामध्ये नेहमी संध्याकाळी वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी तुळशीला एक दिवा, दारामध्ये एक दिवा लावायचा. खूप भारी वाटतं. घरामध्ये धूप जाळायची. त्यानंतर मग संध्याकाळी आज होता आठवडी बाजार, तर हे सगळं बाजार मंडई आणलेली होती, तर हे सगळं नीट करून ठेवत असते मी आणलेल्या दिवशी. स्वयंपाक वगैरे थोडाफार केला, थोडाफार राहिला, पण म्हटलं आधी ह्या भाज्या आणल्यात ना, ह्या सगळ्या फ्रीजला लावून ठेवाव्या, नाहीतर सुकून जातात. तर असा काहीसा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी.